तर त्यावेळेस तिच्या म्हणजे मातेला जर तिला मातेचं दूध जर व्यवस्थित मिळालं नसेल, तर मग त्यावेळेस सुद्धा काय होतं तिच्यामध्ये पुढे जाऊन म्हणजे ॲनिमिया होण्याची शक्यता असते पहा. आणि मग नंतर चेहऱ्यावर मुरूम येणे, परत केस गळणे, वजन वाढणे किंवा खूपच कमी वजन असणे आणि डिप्रेशन पहा, झोपेची कमतरता यासारखं पहा आपल्याला त्रास दिसून येतात. आता हे हार्मोनल ज्यावेळेस पाळी पहा अनियमित होते, त्यावेळेस हार्मोनल असंतुलन झाल्यामुळे काय होतं, तिचे पिरियड्स जे असतात ते म्हणजे लेट येतात किंवा मग अगोदरच येत असतात पहा. जसं पिरियड सायकल जसं 28 दिवसांचं असतं, तसं 28 ते 30 दिवसांचं असतं. तर त्याच्या म्हणजे काही-काही वेळेस म्हणजे दीड-दीड महिना किंवा 2-2 महिने हे असं ज्यावेळेस ती सुरुवातीला ज्यावेळेस तिचे पिरियड सुरू होतात, त्यावेळेस मग तेव्हापासून तिचे ते म्हणजे हार्मोनल जे इम्बॅलन्स आहे ते व्हायला सुरुवात होते. तसेच ताणतणाव आता पहा अभ्यासाचं म्हणजे स्ट्रेस असतो भरपूर मुलांना स्पोर्ट्समध्ये आणि हल्ली म्हणजे पालकांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत, की पहिलाच क्रमांक आला पाहिजे किंवा इतकेच पर्सेंटेज पडले पाहिजे. म्हणजे हे जग सगळं आपण काय बघतोय कॉम्पिटिशनचं चाललेलं आहे. त्यामुळे नकळत सुद्धा त्या मुलाच्या मनावर स्ट्रेस येत असतो. आणि विशेष म्हणजे पहा चुकीचा आहार. यामुळे सुद्धा काय होत असतं, त्या मुलीची म्हणजे अनियमित पाळी आपल्याला दिसून येते. हार्मोनल बदल झाल्यामुळे पहा लठ्ठपणा व इन्शुलिन्सचा काय होतो रेझिस्टन्स होत असतो आणि परिणामी काय व्यायामाचा अभाव. आता हल्ली जागा पण नसते म्हणजे घरामध्ये एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी आणि बाहेर जाऊन एक्सरसाइज करेल तर आपण पाहतो की पावसाचे दिवस असतात, कुठे घसरून पडण्याचं वगैरे म्हणजे हे जे असं जे अपघात होताना आपल्याला दिसतात किंवा भटके कुत्रे वगैरे नाही का, सकाळी-सकाळी वॉकिंगला वगैरे गेल्यावर हल्ला करतात. मग ह्यामुळे म्हणजे आपल्याला व्यायाम हे करायला महिलांसाठी जमत नाही किंवा त्यांना वेळेअभावी वेळ मिळत नाही. त्यामुळे सुद्धा काय करतात त्या महिला व्यायाम करत नाहीत किंवा काही-काहींचा पहा जसं माझा गैरसमज होता, की मला दिवसभर काम असतं. म्हणजे मला खायला सुद्धा वेळ नाही. त्यामुळे मला इतकं माझी दिवसभरात एक्सरसाइज होते. मला वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही. परंतु हा पहा माझा गैरसमज होता. आपल्या शरीरासाठी दररोजचा 45 मिनिटं हा व्यायाम गरजेचाच आहे पहा. कारण की आपण जे दिवसभरात काम करतो, हा आपला व्यायाम नसून ते काय आहे आपल्या शरीराची झीज आहे. ते आपल्या शरीराची घर्षण आहे. म्हणून आपण तो व्यायाम न समजता पहा आपण काय केलं पाहिजे आपल्याला स्वतःसाठी एक 45 मिनिटं स्वतःसाठी काय केलं पाहिजे आपण वेळ दिला पाहिजे. आपल्या कॉलवर पहा खूप छान प्रकारे सकाळी 5:30 ते 6:30 आणि ज्या महिलांना शक्य होत नाही पहा किंवा ज्यांना शक्य होत नाही सकाळचं एक्सरसाइज करणं, तर त्यांच्यासाठी ही सायंकाळी 5 ते 6 ही वर्कआउटची बॅच असते. तुम्हाला जी सुटेबल असेल ती तुम्ही करू शकता. निश्चितच माझ्यासारखा गैरसमज मनात बाळगायचा नाही, की मला व्यायामाची काही गरज नाही. मला दिवसभर खूप काम असतं आणि माझा भरपूर व्यायाम होतो. परंतु ह्या व्यायामामुळे आपण जो आपल्या